माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी येथे भेट देऊन वृद्ध निराधारांसमवेत दीपावली साजरी केली आहे। एकीकडे झगमगाट असणाऱ्या दुनियेत कौटुंबिक ओलाव्याचा प्रकाश धुसर झाल्याचे चित्र असताना मात्र ज्येष्ठ नागरिकांना वेळ देऊन सौ स्नेहलता कोल्हे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे। ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या दुर्लक्षित आयुष्याला आधार देण्याच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रमात सौ कोल्हे यांच्या अनेकदा सदिच्छा भेट होत असतात। या प्रसंगी संवाद असताना त्या म्हणाल्या, साईबाबांच्या आशीर्वादाची भूमी असणाऱ्या शिर्डीचे पवित्र स्थान तुमच्या जीवनात सुखाचे क्षण देणारे आहे। ही वाटचाल आनंद आणि सबुरीने सुरू ठेवावी व चिंतामुक्त जीवन जगावे। तुम्ही खचून जाऊ नका। हे आश्रम आणि व्यवस्थापन तुमच्या जीवनात कसलीही उणीव भासू देणार नाही। अतिशय उत्तम सुविधा आणि सेवा मिळतात, त्यामुळे वृद्ध आश्रम न मानता हे एक कुटुंब आहे असे वातावरण आहे। अनेक चढउतार तुमच्या आयुष्यात आले असतील, कुणी काय वागणूक दिल्या असतील, त्या क्षणाचा विसर जाऊन नव्याने इथे आनंदित राहा। मानसिक आरोग्य चांगले तर जीवन प्रफुल्लित राहते, मन खंबीर तर आरोग्य चांगले राहते। त्यामुळे एकटेपणा न बाळगता कुटुंब समजून राहावे। मलाही माझ्या परीने तुमची काही सेवा करण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला तो मी भाग्य समजेल। श्रीनिवास व सुधाताई हे सदन कुटुंबातील सदस्य असून त्यांच्या हातून तुमची होणारी सेवा ही देवाचे निश्चित आहे। पवित्र साईनगरीत तुमचे जीवन समाधानात जात आहे, त्यामागे ईश्वरीय ताकद आहे। सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतात। हे द्वारकामाई वृद्धाश्रमाचे वेगळेपण उल्लेखनीय आहे। माझ्या जीवनात देखील बालपणापासूनच वयोवृद्ध आजी आजोबांची सेवा करण्याची सवय असल्याने कुठेही वयस्कर गृहस्थ दिसतात ते मला कुटुंबाचे सदस्य इतकेच आपुलकीचे वाटतात। ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच खरी पाठीशी असणारी ताकद आहे। दीपावलीचा प्रकाश तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येवो आणि उत्सव आरोग्य तुम्हाला लाभावे अशी प्रार्थना सौ कोल्हे यांनी वृद्धाश्रमात मनोगत व्यक्त करताना केली आहे। या गोष्टींचं पण आपण फार सक्षम आहात, आपण फार भाग्यवान आहात की आपण या पुण्यभूमीत पवित्र अशा बाबांच्या भूमीमध्ये या द्वारकामाई वृद्धाश्रमात ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या घरच्यासारखं आपल्याला सांभाळतात। भाऊंना मी बघितलं, त्यांच्यामधला प्रेमभाव, सुधाभाबींना बघितलं, सगळेजण अगदी असे खूप प्रेमाने आपल्यासाठी प्रत्येक सण असं नको वाटायला की मी ह्या सणाला आपल्याला काहीच नाही का, आपल्याकडे काही दिवाळी लावला नाही का। मी तुमचं सुधाताईंचं व्हिडिओवर कधी कधी बघत असते। श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्ही खूप सुंदर केली, सगळेजण उत्साहाने नाचत होते, सगळेजण अगदी दही अंडी फोडून सगळ्यांनी खूप छान उत्साहाने साजरा केला। असं प्रत्येक सण आपल्याला एक ऊर्जा देतो, जगण्याची ताकद देतो आपल्याला प्रत्येक क्षण। आणि म्हणून आपली बाबांवर श्रद्धा आहे आणि सबुरीने आपलं पुढचं आयुष्य आपल्याला शांतपणे राहायचं आहे, जगायचं आहे। त्यासाठी खरं तर देवानी नियोजन केलेलं आहे हे सगळं आणि यांचाच नमस्कार आपण केला पाहिजे। श्रीनिवास सरांचा असेल, सुधाताईंचा असेल, यांना मी नतमस्तक होते की केवढी मोठी जबाबदारी त्यांनी आपल्यासाठी उचललेली आहे। स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो, तर समाजाचं आपण काही देणं लागतो आणि म्हणून ही सामाजिक समाजसेवा हीच ईश्वर सेवा, वयोवृद्धांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे आणि हीच खऱ्या अर्थाने बाबांच्या पर्यंत पोहोचते। बाबा सुद्धा दीन दलित अडचणीत पीडित आजारी माणसाची बाबा सेवा करायची आणि तोच मूल मंत्र घेऊन श्रीनिवास सर आणि ताई काम करत आहे। खूप मोठं पुण्याचं काम ते आहे आणि त्या पुण्याच्या कामामध्ये आमचा थोडा खारीचा वाटा आम्हाला उचलता आला तर निश्चित त्याच्याही निमित्ताने आम्ही भाग्यवान समजतो की काही जरी आपण आज्ञा केली तर आम्ही निश्चित आपल्यासाठी उभा आहोत, कारण हे काम सोपं नाहीये। वय झाल्यानंतर काही दुखणं असतं, आजारपण असतं, शारीरिक तर खसतं असं नाही, माणूस मनाने सुद्धा खसतं कधी कधी। परंतु मी सगळ्यांना एकच सांगते, आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपलं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, मनात आनंदाने राहायचं। असू शकतं जीवनामध्ये काही चढउतार आले असतील, प्रत्येकीचं एक वेगळं विश्व आहे, एकीचं दुसरीसारखं काही नाहीये। विशेषतः पुरुष मंडळीपेक्षा आमच्या ह्या सगळ्या माऊली यांनी तळहाताच्या फोडासारखं मुलाला जपलं असेल, मुलीला जपलं असेल, नातवाला सांभाळलं असेल आणि आता तुम्ही एकटं पण अजिबात येऊ देऊ नका, कारण हे देवाचं नियोजन। आपण इथे आहोत, ही वास्तू इतकी समाधान आहे, इथे सुख आहे, इथं व्हायब्रेशन खूप छान आहेत, इथं बाबांचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि म्हणून आपल्या मनात अजिबात दुःखाचा थोडा सुद्धा एकही क्षण आला नाही पाहिजे। आणि जर आपण मनाने प्रसन्न असेल तर निश्चित आरोग्य आपलं चांगलं राहील, सिद्धीचे कारण आहे। आणि म्हणून आपलं मन खंबीर ठेवा, निश्चित आपलं आरोग्य चांगलं राहील। आरोग्य चांगलं असेल तर निश्चित आपण आपल्याच
सगळ्या बहिणीसारख्या तुम्ही सगळ्या एकत्र आहात. त्यामुळे सगळ्यांनी सुखाने समाधानाने आनंदी राहावं, आरोग्य सगळ्यांना चांगलं लाभो. दीपावलीच्या मी सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासारखं थोडंसं काम करणाऱ्या, समाजसेवेचं काम करणाऱ्या व्यक्तींना जर मिळाले तर ते आशीर्वाद खूप मोलाचे आहेत असं मी मानते. पण माझ्याही जीवनामध्ये माझ्या आजी आजोबा यांना मी लहानपणापासून त्यांची सेवा करत आलेली आणि त्यामुळे तो सेवेचा एक आवड थोडीशी कायमच असायची की आई असेल, वयोवृद्ध कुणी व्यक्ती दिसली की मला एक वेगळा भाव येतो. तिच्यातच मी माझी आजी बघते, तिच्यातच मला माझी आजी आठवते. तर त्यामुळे हे खूप चांगले विचार, चांगले भाव घेऊन आपण जर जीवनाचा आपला प्रवास केला तर निश्चित जीवन खूप छान आहे. आणि हे देवाचं नियोजन आहे. आपण इथं आहोत हे देवाच्या मनात होतं आणि म्हणून आपण इथं आहोत. कुणालाही दोष द्यायचा नाही, आपल्याला परिस्थितीला नाही, आजूबाजूच्या माणसांना नाही, कोणालाही आपल्याला दोष द्यायचा नाही. आपल्याला उर्वरित आपलं जे जीवन आहे त्याचं नियोजन हे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या साई बाबांच्या पवित्र भूमीत नियोजन होतं आणि म्हणून आपण इथं आहोत. असा साधा भाव आपल्यात आणायचा. सोन्यासारखी माणसं आजूबाजूला आहेत आपल्या, याच्यापेक्षा काय पाहिजे. आमच्या भाऊंना मी पाहते, त्यांची धावपळ पाहते, तुमचं सांभाळ करणाऱ्या या सगळ्या जणी बघते, आनंदाने करतात सगळेजण. आपण छान सगळे, मी तर प्रत्येकाला म्हणते की वृद्धाश्रम आपण ऐकलं की असं वाटतं की काही नाही, आपल्या एक राहायची सोय असेल आणि चाललं असेल. पण इथे तसं नाहीये. इथे आम्हालाही यावं वाटतं बघायला, तुम्हाला भेटायला, भाभींना भेटायला यावं वाटतं, मला भाऊंना भेटायला यावं वाटतं. इतकी छान आपली व्यवस्था आहे, स्वच्छता खूप छान आहे, जेवण खूप छान आहे आणि बाबांच्या चरणी इथं प्रार्थना, पूजा, सगळे सण उत्सव साजरे केले जातात. मला तर त्यांचं दोघांचे खूप कौतुक वाटतं. गेले कित्येक वर्ष ह्या सेवेत त्यांनी स्वतःला, या पती पत्नीने स्वतःला वाहून घेतलेला आहे. त्यांच्यासाठी ते जगू शकले असते, सदन परिवारातून आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या हातून काहीतरी चांगलं कर्म घडत जावं. ही देशसेवा आहे, ही राष्ट्रसेवा आहे आणि ही मानव सेवा आहे आणि मानवता धर्माला ते जपतायत. आणि हीच साई बाबांची शिकवण होती, ही शिकवण होती. तीच शिकवणीच्या ह्याच्यावर त्यांची वाटचाल चालू आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या दृष्टीने, ते तुमचं लेक आहे, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांच्या प्रती जो भाव आहे, त्यांच्या प्रती तोच भाव तुमचा नक्कीच आहे. आणि म्हणून तुमचेही आशीर्वाद त्यांना या कार्यासाठी, पुढच्या त्यांच्या याच्यासाठी कायम असणार आहे. आणि चांगलं कर्म कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य चाललंय खूप मोठं कार्य आहे, पुण्याचं काम आहे. आमच्याही सगळ्यांना त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे या कार्याला. आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं आरोग्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करते. आणि धन्यवाद. आपल्याला मला म्हणता आला आजच्या दिवशी. धन्यवाद. मैंने बोली चुनरिया तेरे नाम की, जैसी राधा ने माला जपी शाम की. मैंने ओढ़ी चुनरिया तेरे नाम की, तेरे नाम की वो पिया, तेरे नाम की, तेरे नाम की वो पिया, तेरे नाम की. राधा ने माला जपी श्याम की.